नमस्कार, मी सुजाता. 2 दिवसापूर्वी सावरकरांचा माफीनामा, मग त्या अनुषंगाने येणारे निर्वाह भत्ता किंवा पेन्शन याच्यातली वादावादी, हे सगळं शिळ्या कढीला ऊत आणणारे विषय अधूनमधून आपल्या डोळ्यासमोर येत असतात. निर्वाह भत्ता आणि पेन्शन याच्यातला फरक न समजणारे नेते आणि चेलेचपाटे आपल्या देशात अजूनही आहेत. सावरकर काही इंग्रजांचे जावई नव्हते त्यांना पेन्शन देत बसायला. पण मुळातच या अडाणी चेलेचपाट्यांच्या अडाणी नेत्यांना पण ह्या गोष्टी माहिती नसतात की जे भाषणात बोलतच नाहीत. की माफीनाम्यानंतर जेव्हा अंदमानहून सावरकर जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा ते 1937पर्यंत नजर कैदेतच होते. एक प्रकारची ती कैदच होती, म्हणून त्यांना नियमाप्रमाणे तो निर्वाह भत्ता दिला जात होता. तसं तर गांधींना पण तो मिळत होता 100 रुपये. त्यांनी तो घेतला नाही घातला गोष्ट वेगळी, पण त्यांना तो मंजूर झालेला होता. उद्या कोणी म्हणेल त्यांना पण पेन्शन मंजूर झाली होती, तर वस्तुस्थिती तशी नाही. महात्मा गांधींनाही कधी पेन्शन मिळाली नाही, सावरकरांनाही नाही. हे स्पष्टीकरण एवढ्यासाठी की बऱ्याच लोकांच्या मनात निर्वाह भत्ता आणि पेन्शन संदर्भात संभ्रम आहे. नेते तो कधीच दूर करणार नाहीत. जेव्हा माफीनामा हा शब्द समोर आला त्यावेळेला मी स्वतः आता राहुल गांधींना जाहीर आवाहन केलेलंच आहे की तुमचं कार्य काय आहे ते पण समोर येऊ दे. आणि दुसऱ्यावर टीका करणं फार सोपं असतं, पण आपलं कार्य आपण देशासाठी काय केलं आहे हेच पण सांगता यायला पाहिजे ना. चेलेचपाट्यांना तर काय सांगता येत नाही आहेत, ते परत परत त्याच विषयावर बोलत असतात. जेव्हा बोलण्यासारखं काही राहत नाही ना, तेव्हा माणूस समोरच्यावर दुसऱ्यावर टीका करायला लागतो. तसं राहुल गांधींचं होते. मग हा विषय जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा इतिहास हा विषयसुद्धा अप्रकर्षाने समोर येतोच, कारण शेवटी हा इतिहासच आहे. मग इतिहास तुम्हाला उकरून काढायचंच आहे तर मग सगळ्यांचंच काढा ना. काही लोक आम्हाला कमेंटमध्ये असं आवाहन करतात की मग चला, तुम्हाला सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही आहे, तुम्ही चर्चा करायला समोर या. ठीक आहे, आम्हाला काही माहिती नाही आहे बाबा, आम्ही चर्चेला यायला तयार आहे, पण मग आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पण देता आलं पाहिजे. का आम्हाला शंका फक्त तुम्हाला जशा सावरकरांबद्दल शंका आहेत तशा आम्हाला नेहरू आणि गांधींबद्दल आहे. मग इतिहास उकरून काढायचं तर सगळ्यांचंच काढा तेवढ्यासाठी म्हणते आहे का, तर मग त्याच्यात महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्याचे प्रयोगसुद्धा निघतील आणि गव्हर्नरच्या बायकोच्या सिगरेटीसुद्धा निघणार. ह्या आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येणार असतील किंवा त्याची तयारी असेल तरच असली आवाहनं वगैरे करायची, नाही तर तुमच्या आव्हानां फाट्यावर मारते मी. तुमचे जे नोकर चॅनल आहेत ना, सगळेच चॅनल पेड आहेत. कोणी सरकारच्या बाजूचे आहेत, कोणी पूर्णपणे विरोधकांच्या बाजूचे आहेत. ते पत्रकारही चेलेचपाटेत असलेच आहेत, म्हणून तर त्यांना आजकाल चाय बिस्कुट मानलं जातं. असल्या ठिकाणी निष्पक्षपाती चर्चा कधीच होणार नाही. निष्पक्षपाती म्हणजे काय, तुम्ही जर का सावरकरांच्या विरोधात एखादा मुद्दा मांडला आणि तो जर का पटला तर तो मान्य करण्याची माझी तयारी पाहिजे, आणि ती आहे. पण मग त्याच वेळेला त्यांनी जर का एखादं चांगलं कार्य केलं असेल तर त्याचा सन्मान ठेवायची तयारी पण तुमची पाहिजे. तेच वाईस वर्सा. जेव्हा मला नेहरूंच्या एखाद्या नीतीबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप असेल तर तो मी मुद्दा मांडला तर त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देता यायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या चांगल्या कामाचा सन्मान ठेवणं ही माझं काम आहे आणि तो मी ठेवायलाच पाहिजे. इथं कुठेतरी गफलत होते आणि मग आपण समर्थन देत असलेल्या नेत्यांना फक्त आपण ग्लोरीफाय करत असतो. तसं करून उपयोग नाही. नेता असू दे किंवा एखादा स्वातंत्र्य सैनिक असू दे, कुठलाही महापुरुष असू दे, प्रत्येकाची बलस्थानं असतात, कमजोरी असतात, त्यांनी घेतलेले चांगले निर्णय असतात, कधी चुकलेले निर्णय असतात. ह्या सगळ्या गोष्टींसकट त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करायचं असतं आणि करायलाच पाहिजे. मग त्यावेळेला त्याची चांगलीच बाजू आपण फक्त लक्षात घेणं गरजेचं एवढ्यासाठी आहे की आज जी बजबजपोरी समाजामध्ये आहे की नवीन पिढीला इतिहासाबद्दल फार कमी माहिती आहे. अगदी मी वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर मी जेव्हा शाळेत होते तेव्हा पंडित नेहरूंबद्दल शालेय पाठ्यपुस्तकात काय होतं, ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना लहान मुलं आवडायची आणि त्यांना गुलाबाची फुलं आवडायची, बस. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात काय काम केलं हे सांगता पण येऊ नये.
महात्मा गांधींनी अहिंसेची चळवळ सुरू केली. 1942ची चलेगाव आंदोलन उभारलं, मिठाचा सत्याग्रह असेल, एक थोड्या तरी गोष्टी आहेत. पण नेहरूंबद्दल काहीच नाही. तसं बघायला गेलं तर त्यांनी सुद्धा 9 वर्षाचा कारावास भोगलेला आहे. ठीक आहे, अगदी 10-11 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा नसेल भोगलेली, पण 6 महिने असू दे, 3 महिन्याचा कालावधी असू दे, कधी वर्ष 1.5 वर्षाचा असू दे, पण टोटल जर का तुम्ही घेतलं तर 9 वर्षाचा, त्यांच्या कारकिर्दीत 9 वर्षाचा कालावधीमध्ये तुरुंगवास भोगलेला आहे. अगदी आपण दूरदर्शनवर जे डिस्कवरी ऑफ इंडिया बघत होतो, ते ग्रंथ म्हणा, पुस्तक म्हणा, ती मालिका पूर्णपणे भारताच्या विषयीचे जे सांस्कृतिक जडणघडण आहे ते सगळं त्यांनी तुरुंगात असतानाच लिहिलेलं आहे. पण मग हे तुम्हाला काहीच पाठ्यपुस्तकात टाकावंसं नाही वाटलं, असं का? कारण कुठंतरी तो त्यांचा सश्रम कारावास नव्हता. जेव्हा महात्मा गांधींच्या बाबतीत आम्ही ऐकायचो की ते आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत होते. आता मी स्वतः पुण्याची असल्यामुळे आम्ही आगा खान पॅलेस बघायला गेल्यावर आम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला की इथं तर सगळं चांगलंच आहे, ही कसली नजरकैद? पण म्हणून तो निर्णय इंग्रजांचा होता. जसं माफीनामा हा सावरकरांचा निर्णय होता, जसं त्यांना माफी द्यायची का नाही हा निर्णय पण इंग्रजांचा होता. त्या दोघांनी आपापल्या अटी घातल्या, एकाने दिल्या, एकाने मान्य केल्या आणि पुढच्या प्रवासाला ते लागले. त्याच्यामध्ये त्यांची काय जी धोरणं होती ती माफी मागण्यामागे किंवा ब्रिटिश सैन्यात तरुणांना सामील व्हा असं आवाहन करण्यामागे, असं का तुम्हाला वाटत नाही की दुसरी बाजू ही पण असू शकते की तरुण मुलांना लष्करी जे काय असतं ट्रेनिंग ते मिळावं, ते इंग्रजांच्या ह्याच्यात मिळू शकतं आणि सशस्त्र लढ्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ही सुद्धा दुसरी बाजू असू शकते की असू शकते असं मी म्हटलं, कदाचित असेलही. पण मग ती बाजू तशी असेल तर तुम्ही ते मान्य करणं गरजेचं असतं. तुम्ही त्यांना लगेच इंग्रजांचे एजंट झाले असं नाही म्हणू शकत, कारण तुम्ही दोन्ही बाजूने तो विचारच केलेला नाही. जसं सावरकर प्रेमी नेहरू आणि गांधींवर एकदम टीकास्त्र सोडून आपण एकदम त्यांना विलन नाही आपण म्हणू शकत, पण एकदम त्यांच्या निगेटिव्ह बाजू त्या समोर आणायला लागतो ना, त्याच्याऐवजी कुठलाही महापुरुष असू दे त्याच्या चांगल्या गोष्टींचंच आपण कौतुक करणं, सन्मान करणं आणि त्या देशाच्या समोर आणणं गरजेचं आहे. मग जेव्हा तुम्ही आता म्हणता की तिथे सावरकर एकटेच स्वातंत्र्यवीर का, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारी शेकड्याने लोक होते, योग्य मुद्दा आहे, पटला मला तो, मी मान्य करते इथे. मग तुम्ही त्याच्यावरही बोलायला पाहिजे. आज ती लोक विस्मृतीत गेलेली कोण होती त्यांच्याबद्दल बोला. चावून चोथाळ झालेला सावरकर हा विषय आता बंद करा. ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याबद्दल बोला आणि त्यांचं कार्य नवीन पिढीच्या, अगदी ज्यांना माहिती नाही, माझ्यासारख्या सुद्धा काही लोकांना बरंच काही माहिती नाही आहे, त्यांच्या समोर आणण्याचं काम करण्याची तयारी तुमची आहे का? आणि चर्चेचा विषय हा सुद्धा होऊ शकतो की आपण त्यांचा सन्मान ठेवला नाही योग्य तो, ही आपली चूक घडलेली आहे का? मग सरकार काँग्रेसचं असू दे किंवा भाजपचं असू दे किंवा कोणाचंही असू दे, महापुरुष होते ते त्यांनी पूर्ण देशासाठी कार्य केलं आहे, न की एका विशिष्ट समाजासाठी. मग त्याचा सन्मान पूर्ण देशानेच करायला हवा आणि त्याचा सन्मान करायला पूर्ण देश आणि आपण नागरिक, आपले नेते, सरकार सगळ्यांचीच कुठेतरी चूक झाली आहे का की आपण त्यांना इतक्या सहजासहजी विस्मृतीत गाडून टाकलं? हे तुम्हाला पटतं का? आणि ती चूक आत्ता तरी सुधारावीशी वाटते का? हा आजचा प्रश्न आहे. तेव्हा विचार करा आणि व्यक्त व्हा. नमस्कार.